अंजलि बाकी लोग का है? पता नहीं मैम। ठीक है, हम थोड़ी देर वेट करते हैं। हम लोग स्टार्ट करें? ओके मैम। ओके। अभी तक हमने क्या देखा है? कल क्या देखने वाले थे? लिमिटेशंस, है ना? यस मैम। कैरेक्टरिस्टिक हो गए हमारे। लिमिटेशंस के मैंने नाम बताए थे आपको। यस मैम। बताओ, पॉइंट्स बताओ। कितने पॉइंट्स बताए थे? 8। 8 पॉइंट। फर्स्ट क्या है? बेस्ड ऑन अदर अकाउंटिंग रिकॉर्ड्स। सही है? यस मैम। मैनेजमेंट अकाउंटिंग में बहुत सारी इंफॉर्मेशन है, होती है क्या?
हाँ मैम। अगर हम हमारे कंपनी के लिए मैनेजमेंट अकाउंट जो हमारा अकाउंट होता है, जो जो मैनेजमेंट अकाउंटिंग होती है, उसमें बहुत सारी इंफॉर्मेशन होती है। होती है क्या? हाँ मैम। तो वो जो निकाली गई सॉरी, वो जो इंफॉर्मेशन है, हमने देखा इसके पहले कि हम वो किसी और को नहीं बता सकते, बराबर है? देखा है? यस मैम। अब मैनेजमेंट अकाउंटिंग में कौन कौन से रिकॉर्ड्स होते हैं? कौन कौन से रिकॉर्ड्स रहेंगे इसमें? अगर मेरी कंपनी है तो मुझे किस तरह से रिकॉर्ड्स रखने पड़ेंगे कंपनी के लिए? स्पेशलाइजेशन क्या होगा रिकॉर्ड्स का? रिकॉर्ड्स तो मुझे रखने पड़ते हैं ना सब। यस मैम। तो कौन से रिकॉर्ड्स में रखूंगी अपने पास मैनेजमेंट अकाउंटिंग के रिलेटेड? फाइनेंशियल अकाउंट रहेगा, उसका रिकॉर्ड रहेगा रहेगा हमारे पास फाइनेंशियल रिकॉर्ड्स का, सॉरी, फाइनेंशियल अकाउंटिंग का रिकॉर्ड्स रहेगा। रहेगा क्या? यस मैम। उसके बाद कॉस्ट अकाउंटिंग रहेगा। यस मैम। और ऐसे ही अदर रिकॉर्ड, जो छोटे मोटे रिकॉर्ड्स हैं, वो सब रिकॉर्ड्स इसमें इंक्लूड रहेंगे। रहेंगे क्या? हाँ मैम। उसमें हमें क्या रखना है? रिलायबिलिटी एंड एक्यूरेसी रखेंगे हम उस रिकॉर्ड्स में। रखेंगे क्या? हाँ मैम। रखेंगे। ये हमारी क्या होगी? एक लिमिटेशन होगी कि हमें उसमें क्या रखना है। समझ में आ रहा है अभी? समझा? यस यस मैम। समझ गया ना? हाँ मैम। अकाउंटिंग मैनेजमेंट किसके ऊपर डिपेंड रहता है फिर? किसके ऊपर डिपेंड रहता है अकाउंटिंग मैनेजमेंट? मैनेजमेंट अकाउंटिंग, उल्टा बोल देती हूँ मैं हमेशा। किसके ऊपर डिपेंड रहता है? रिलायबिलिटी एंड एक्यूरेसी of this original records. Okay.
किसके ऊपर डिपेंड रहता है? मैनेजमेंट अकाउंटिंग किसके ऊपर डिपेंड रहता है? अभी बताया मैंने आपको। रिलायबिलिटी और एक्यूरेसी ऑफ दिस। हम्म रिलायबिलिटी कैसी होनी चाहिए? उसमें रिलायबिलिटी में फेयरनेस होना चाहिए पूरा, कि यानी पूरे वो क्या होनी चाहिए? ओरिजिनल। हाँ, जो हमारा ओरिजिनल डाटा है वो क्या बोलते हैं हम उसको, क्लियर नहीं बोल सकते, क्लियर तो होना ही चाहिए, बट उसमें कोई भी गलती नहीं होनी चाहिए, अचूक होना चाहिए वो। ठीक है, मीन्स एक्यूरेसी, उसी के ऊपर वो डिपेंड रहेगा कि अगर उसमें कुछ गलती हो जाती है तो हमारा अकाउंटिंग मैनेजमेंट क्या हो जाएगा? जैसे हम अभी फाइनेंशियल रिकॉर्ड रख रहे हैं, कॉस्ट के रिकॉर्ड्स रख रहे हैं, या और कोई भी रिकॉर्ड्स हम इसमें रख रहे हैं, उसमें अगर कुछ गलती हो जाती है तो क्या होगा? क्या होगा? हम प्रॉफिट में रहेंगे या लॉस में जाएंगे? मैम फिर से क्वेश्चन पूछिए। मैंने पूछा अगर मैंने क्या पूछा था? मुझे बताओ कि अगर मैनेजमेंट अकाउंटिंग जो है हमारा, उसमें अगर कुछ गलती हो जाती है, जैसे कॉस्ट अकाउंटिंग है, फाइनेंशियल अकाउंटिंग है, इसमें अगर कुछ गलत हो जाता है तो उसका क्या परिणाम होगा? लॉस होगा मैम। लॉस होगा। इसलिए क्या करना है हमें? एक्यूरेसी रखनी है इसमें, हाँ मैम, ओरिजिनल डाटा रखना है हमारे पास। ओरिजिनल डाटा रखना है, जी उसमें मैम। कोई भी गलती नहीं होनी चाहिए, और अचूक होना चाहिए। अचूक होना चाहिए। ठीक है, ये हो गया हमारा फर्स्ट लिमिटेशन। सेकंड है नॉट अ सब्स्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट। मैनेजमेंट अकाउंटिंग क्या करता है, क्या प्रोवाइड करता है हमें? मैनेजमेंट अकाउंटिंग हमें क्या प्रोवाइड करता है? मैनेज जो हमारा मैनेजमेंट है उसकी वो हमें इंफॉर्मेशन प्रोवाइड करता है। हाँ मैम। अब ये जो अब इसको कैसे समझाऊं मैं? ये हमें जो इंफॉर्मेशन देता है मैनेजमेंट के बारे में, इस ये जो इंफॉर्मेशन है वो हम किसी और को दे नहीं सकते।
ये सिर्फ हमारे लिए लिमिटेड रहती है, ये भी इसका एक ये हो गया, लिमिटेशन हो गया। ये हमारे तक ही लिमिट रहेंगी ना इसकी, आगे वाले को हम देंगे क्या, देंगे क्या? नो मैम। अगर गवर्नमेंट हमें इसकी क्या बोलते हैं, गवर्नमेंट हमें हमारी जो मेन इंफॉर्मेशन है वो हमसे ले सकता है क्या? ले सकता है क्या? अभी आप देख रहे हो कि सब प्राइवेटाइजेशन हो रहा है सब तरफ, सब कंपनीज प्राइवेट हो रही है। तो ये जो प्राइवेट कंपनीज है वो गवर्नमेंट को पूरा डाटा देगी क्या अपना, देगी क्या? नो मैम। तो हम किसी को भी अपना पूरा डाटा दे सकते हैं? नहीं दे सकते, ये हमारी क्या होगी, एक लिमिटेशन होगी। ओके, लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्स। मॅम हा, मॅम मी काय म्हटलं, हा आपला ऍडव्हान्टेजेसच्या नंतरचा पॉइंट आहे ना, हा, लिमिटेशन लिमिटेशन्स. आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स ते झालं होतं का? हो, कालच संपलं ते. अच्छा, हो का. आणि हा बेस्ड ऑन अदर अकाउंटिंग रेकॉर्ड हा फर्स्ट पॉइंट. काल सांगितले होते मी पॉइंट्स. आता आपला थर्ड पॉइंट सुरू झालेला आहे. सेकंड समजलं ना? मैम सेकंड एकदा रिपीट करा ना. सेकंड एकदा रिपीट करू? हो मैम. आता मला सांगा, मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, कुठली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते? कुठली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते मॅनेजमेंट अकाउंटिंग? मॅम या सेकंड पॉइंटचं नाव काय आहे? नॉट अ सबस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. काय? नॉट अ सबस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. नॉट अ सबस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. सांगा, मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. काय प्रोव्हाइड करतं मॅनेजमेंट अकाउंटिंग? मी याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला काय प्रोव्हाइड करतं ते. आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये काय 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 बेस आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा? मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन करणे. व्यवस्थापन करणे. कशाचं व्यवस्थापन करतोय आपण? कशाचं व्यवस्थापन करतोय? अकाउंटिंग म्हणजे काय? गणना करणे. सांगा, झालंय आपलं याच्या आधीच. हिशोब करणे. हिशोब करणे. मग आपण कशाचं मॅनेजमेंट बघतोय? पैशाचं.
हिशोबाचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघतोय आपण. येस मॅम. तर मला सांगा की ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, मॅनेजमेंट अकाउंटिंग हे आपल्याला काय प्रोव्हाइड करत आहे. हिशोबाचं आपण कशा प्रकारे मॅनेजमेंट करतोय हे आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोव्हाइड करत आहे, सांगतोय आपल्याला कशा पद्धतीने करायचं. हो की नाही. हो मॅम. तर आता मला सांगा, माझे जे हिशोब आहेत, आता तुम्ही बघितलं असेल खूप वेळा की घरी आईचे जे हिशोब असतात ते बाबांना माहिती असतात का. नाही. बाबांचे हिशोब आईला माहिती असतात का. नाही. कॉमन हिशोब वेगळे आणि पर्सनल हिशोब वेगळे, बरोबर. हो मॅम. तुमचे हिशोब सांगता का तुम्ही घरी. नाही. नाही सांगत. नाही मॅम. तर सेम कंडिशन हीच आहे इथे पण, की जी कंपनी जी आहे तिला काय लिमिट आहे, की ती आपले जे हिशोब आहे ती आपल्याकडेच ठेवते, बरोबर आहे. ती मॅम. सगळ्या गोष्टींचा हिशोब देणार का. नाही. नाही देणार. Management accounting is not a substitute of management and administration. Okay. कळलं आता. शॉर्ट फॉर्म मध्ये कळलं का जे मी सांगितलं ते. नॉट अ सबस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. कळलं का. आता कळलं का. काय म्हटलं मॅम, रिपीट करा. परत रिपीट करू. हा एकदा. आता परत. आता काय उदाहरण देऊ मी याच्यासाठी. आता मला उदाहरण शोधू दे पहिले. मलाच विचारते की आता उदाहरण काय देऊ. मला सांगा, आपल्याकडे मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं. फायनान्शियल असतं, त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग असते. स्मॉल रेकॉर्ड इन्क्लुडिंग. आता माझं जसं माझं कंपनी आहे, तर माझ्या कंपनीमध्ये काय काय काम होतं, कोण लेबर्स आहेत, कोण कुठला माल तयार होतो, किती लेबर्स आहेत, कोणत्या हुद्द्यावर कोणते लेबर्स आहेत, ह्या सगळ्याचं एक हे राहतं. किंवा आपल्याकडे कुठला माल तयार होतो आहे, त्यासाठी कुठलं रॉ मटेरियल लागत आहे, किंवा काय काय कुठल्या मशिनरीज लागत आहेत. फायनान्शियल म्हणजे काय, की कुठले मशिनरीज लागत आहेत किंवा कुठलं रॉ मटेरियल लागत आहे, हे फायनान्शियल मध्ये जाणार ना. आणि कॉस्ट मध्ये काय जाणार, लेबर चार्जेस, मशिनरी चार्जेस, इलेक्ट्रिक बिल, हे सगळं कशामध्ये जाणार, कॉस्टिंग मध्ये जाणार, बरोबर. त्यानंतर आणखी काही आणखी काही छोटे मोठे जे काही हे असेल ते परत त्याच्यामध्ये जे काही कॉस्टिंग्स आहेत, त्याचे जे काही हिशोब आहेत, छोटे मोठे जे काही हिशोब आहेत, हे सगळे हिशोब आपण काय केले, सगळ्याचं एक मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपण त्याला व्यवस्थितपणाने मॅनेज केलं, बरोबर. तर ही जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला मिळणार मॅनेजमेंट अकाउंटिंग नुसार. मिळेल का नाही.
हो मॅम. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही आपल्यापुरती मर्यादित आहे, हिला आपल्याला सर्क्युलेट करायचं आहे का? यातली काही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही समोरच्याला देऊ शकता, पण सगळी इन्फॉर्मेशन देऊ शकतो का आपण? नो मॅम. तर हे काय झालं, हे एक लिमिटेशन झालं मॅनेजमेंट अकाउंटिंगचं, की आपली कुठली इन्फॉर्मेशन आपण बाहेर देतो आहे आणि कुठली इन्फॉर्मेशन आपण आपल्यापुरती ठेवतो आहे, म्हणजे आपल्यापुरती म्हणजे कंपनीसाठी राखून ठेवली गेलेली आहे, ती इतर कुठे लीक होऊ नये, ही सुद्धा काय आहे, एक लिमिटेशन आहे. कळलं आता? हो मॅम. मॅम याचं एक्झाम्पल, मॅम हॅलो मॅम, याचं एक्झाम्पल समजलं, बट ना याला डिफाईन कसं करायचं ते नाही कळलं ना. तुम्ही नोट्स मधून करून घ्या ना डिफाईन. महत्वाचं काय आहे समजणं. मॅम मग ही नोट्स कधी शेअर कराल तुम्ही? टाकते मी नोट्स, मराठी हिंदीचे व्हायचे आहेत म्हणून मी टाकले नाहीत. अच्छा अच्छा, ठीक आहे. कारण जेव्हा आपण ट्रान्सलेशन होणार नाही त्यापर्यंत, आणि आपलं चॅप्टर अजून संपायचं आहे, त्याच्यामुळं एंडिंग पर्यंत घेऊन जातील. तर मला मॅम वेळ 2 झाला आहे पॉइंट थोडं हे 2 करा. पॉइंट झाले, थर्ड बाकी आहे, थर्ड सुरू आहे. हम्म. ठीक आहे. महत्वाचं काय, कन्सेप्ट समजणं, त्याच्यानंतर तुम्ही नोट्स वरून तुम्ही करू शकता. जे तुम्हाला लिहायचं आहे त्याची कन्सेप्ट कशा पद्धतीने लिहायचं ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, हो मॅम. तुम्हाला मिळूनच जाईल. त्यानंतर कुठला आहे, लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. ठीक आहे, थर्ड नंबर. लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. तर ह्याच्यामध्ये काय आहे, the interpretation provided by management accounting may be influenced by personal base of the interpreter of data. काय होणार सांगा. मी तुम्हाला इंग्लिशची नोट्स सेंड करून देऊ का? हो मॅम. तुम्ही मराठी हिंदी ट्रान्सलेट कराल का? मॅम तुम्ही आम्हाला मराठीचे नोट्स प्रोव्हाइड करून द्या ना. माझ्याकडे इंग्लिशचे रेडी आहेत, मराठी हिंदीची वेळ लागेल. मॅम मराठीवाले जास्त स्टुडंट आहे. इंग्लिश वाले कमी आहे मॅम. ते मला वाले माहिती तर खूपच कमी आहे. मॅम करत आहे की मला जर मी इंग्लिशचे पाठवले तुम्ही ट्रान्सलेट करणार का? नाही मॅम, सर्वांचे वेगवेगळे येते मग नोट्स. कोणाचं ट्रान्सलेशन वेगळं राहते, कोणाचं वेगळं राहते. मॅम हा हॅलो हा, मॅम, बट इंग्लिशचं तुम्ही शेअर करून टाका ना, म्हणजे कसं ते थोडं थोडं जसं तुम्ही शिकवता तर ते बघू बघू कसं कव्हर अप होऊ शकते ना. मग मराठीचे ट्रान्सलेट करून द्या. बरं ठीक आहे, मी पाठवते इंग्लिशचे. हो मॅम, इंग्लिशचे सेंड करून द्या, म्हणजे कसं ते मग बघू बघू करता येते ना थोडं थोडं, कारण इंग्लिशमध्ये पण सांगता तुम्ही आणि मराठीमध्ये पण. हो, म्हणजे मग मलाही थोडस हे होईल, तुम्हालाही सोपी मॅम जाईल मलाही सोपी जाईल समजवायला. ट्रान्सलेट झाल्यावर वाटल्यास कव्हर अप तरी होईल. पाठवून देईल मी तशी. येस मॅम. कोणतं होतं आपलं, लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय?
सांगा. लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? थर्ड पॉइंट का? हा, तुम्ही तिघी पण मराठीवालेच आहे का? नाही नो मी मॅम, इंग्लिश. दोघी मराठीवाले आहे मॅम आम्ही. अच्छा, सोनूली इंग्लिश आहे, हिंदी आहे. इंग्लिशचा आहे. बर, मॅम काय आहे लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्ह का ऑब्जेक्टिव्हिटी? ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्ह नाही म्हटलं मी, ऑब्जेक्टिव्हिटी. OBJECTIVITY. काय होणार ऑब्जेक्टिव्ह, लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी मीन्स? सांगा. आई. वस्तुनिष्ठतेचा अभाव. ठीक आहे, मराठीमध्ये. हो मॅम. आता वस्तुनिष्ठतेचा अभाव म्हणजे काय? मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला काय प्रोव्हाइड करतो आपण बघितलं? हो मॅम. काय प्रोव्हाइड करतं? इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं मॅनेजमेंट बद्दलची. हो मॅम. यामध्ये आपल्याला वैयक्तिक पक्षपात करता येतो का? वैयक्तिक पक्षपात आपण करू शकतो का? आता वैयक्तिक पक्षपात म्हणजे काय? बरोबर. हो मॅम. मराठी आहे ना तुमचं? म्हणून मी मराठीत सांगितलं. बघा, मॅनेजमेंट अकाउंटिंग काय होतं? जो डेटा आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग जे डेटा आपल्याला प्रोव्हाइड करतं, ठीक आहे. तो डेटा आपण आताच बघितलं आहे की आपण इतरांना शेअर करू शकत नाही, बरोबर. हो मॅम. जर आपण इतरांना शेअर तो करू शकत नाही, तर वैयक्तिक पक्षपात म्हणजे काय असतो? वैयक्तिक पक्षपात हे वेगळं जाईल, म्हणून मला ते ह्याच्याशी निगडीत हे नाही होऊन राहिलं. ह्युमन बिंग्स येऊन राहिले ते मदत वैयक्तिक पक्षपातामध्ये. पण पहिले पाहू वैयक्तिक पक्षपात म्हणजे का. मला आता वैयक्तिक पक्षपात जाऊ दे, आपण ह्युमन बिंग्सच बघू. वैयक्तिक पक्षपात, तुम्ही दोन बहिणी आहेत, ठीक आहे.
कारण मला दुसरं उदाहरण काही म्हणजे याच्याशी निगडीत नाही येऊन राहिला, तर थोडस साईडला बघूनच आपण हे बघू त्याचं मिनिंग. जसं तुम्ही 2 बहिणी आहे, ठीक आहे. एक हुशार आहे, एक थोडी गब्बू आहे. तर काय होणार? घरचं सगळ्यांचं लक्ष कोणाकडे राहणार? हुशार मुलीकडे. हुशार मुलीकडे. गब्बू मुलीकडे नाही राहणार. राहणार, पण हुशार मुलीकडे जास्त राहणार मॅम. हा, तर ह्याला आपण काय म्हटलं जाऊ शकतं? म्हटलं जाऊ शकतं. मॅम म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी. हा, आता मला तो ना इंग्लिश मधला वर्ड्स येऊन राहिला होता ना मराठीमध्ये ते सांगता येऊन राहिला, तर ते असं हे नाही होऊन राहिलं मला. त्याचं उदाहरण पण परफेक्ट उदाहरण पण दिलेलं नाहीये मी वैयक्तिक पक्षपाताचं. पण एक पण कळलं ना तुम्हाला? हो मॅम. हा, मग झालं. तुम्हाला कळलं म्हणजे मग मला टेन्शन नाही. तर आपण काय बघत होतो? लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. जसं मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला खूप सारे काय प्रदान करतो, तो जो काही डेटा आपल्याला प्रोव्हाइड करतो, त्या डेटामध्ये कुठेही पक्षपात न होता किंवा काय म्हणते, तो पर्सनल बेसवर न घेता त्याला त्याला काय म्हणता येईल मला, याची पर्टिक्युलर नाही म्हणता येईल. काय म्हणतात ग त्याला? मॅम एक मिनिट. हा, बोल बोल, तू बोल. काय म्हणत होती? मॅम याबद्दल असं लिहून असेल ना, म्हणजे त्याचं डेफिनेशन वगैरे ते रीड करून सांगा ना थोडं, म्हणजे कळेल तरी. ऍक्च्युली मला त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर वर्ड्स नाही कळत आहे. मी तुम्हाला डायरेक्ट इंग्लिश मध्ये सांगून देऊ का? मॅम सांगा बरं थोडं. हा, मग चला. म्हणजे माझं डोक्यातून ते हे होऊन जाईल. मला त्याच्यासाठी पर्टिक्युलर वर्ड्स नाही येऊन राहिले. मॅम ते इंग्लिश मध्ये थोडं टफच जाते ट्रान्सलेट करायला मराठीत. हा, तेच मला ते म्हणजे ते कसं आहे ना, आता मराठीवाले पण आहेत ना, त्याच्यामुळे मला ते हे करताना हे नाही होऊन राहिलं. ते कधी कधी हे इकडे तिकडे होऊन जाते माझं. ट्रान्सलेट तरी करताना पण मी त्रास तुम्हाला जातो. याच्या आधी सांगितलं आहे, ते वर्ड्स पहिलेच घेऊन घेतलं होतं मी. The interpretation provided by management accounting may be influenced by personal base of the interpreter of data. Okay. मॅम काय? द इंटरप्रिटेशन आर प्रोव्हाइड बाय Interpretation provided by management accounting may be influenced by personal base of the interpreter of data. मॅम ते इंटरप्रिटर म्हणजे काय आहे? तेच पक्षपात. त्यालाच पक्षपात म्हटलं आहे. म्हणजे त्याचं मग मिनिंग ते आहे. म्हणून मला ते इंटरप्रिटेशन हे करताना येऊन राहिला आहे त्याला. म्हणजे हा जो डाटा आहे, हा डाटा आपल्याला पक्षपात वैयक्तिक पक्षपात न करता, म्हणजे त्याचं असं ते पर्सनल जे आलेलं आहे ना, वैयक्तिक पक्षपात न करता पक्षपातामध्ये ते प्रभावित होऊ शकत नाही, असं त्याचं ते मिनिंग आहे. ठीक आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त मी नाही सांगू शकत त्याचं. ओके. आवाज कमी करणार. कळलं का?
नाही मॅम. मला माहिती होतं ते नाही कळणार. वैयक्तिक पक्षपात. अच्छा ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला मागच्या वर्षी हे होतं ना, एन्व्हायरमेंट सब्जेक्ट होता. हो मॅम. त्याच्यामध्ये तुम्हाला हे गेलेलं असेल, वैयक्तिक पक्षपात त्यामध्ये झालेलं आहे. जसं 2 वंश आहेत, तुम्ही बघितलं असेल की अमेरिकन वंशज, अमेरिकेमध्ये 2 प्रकारचे वंश आहेत, बरोबर आहे? कुठले आहेत? जनरली पण आहेत आणि जनरली पण माहिती आहे सगळ्यांना, म्हणून मी अमेरिकेचं विचारलं. मॅम हा, सांग. मॅम ते जे सेंटेन्स आहे ते पुन्हा एकदा रिपीट करून बघा ना, मी थोडं करून बघते. 1 मिनिट, मला पहिले हे सांग. आता वंश सांग मला. म्हणजे अमेरिकेमध्ये कुठले 2 वंश आहेत? अमेरिकेमध्ये नाही माहिती. काळे गोरे हा प्रकार आहे का तिथे? दक्षिण आफ्रिका, अमेरिका, आहे का? हो मॅम. आहेत ना? हो मॅम आहेत. त्यामध्ये जे वॉर होत असतं, आपल्याला ते इथे बघायचं नाहीये, पण हे तिथे काय होतं, जो पक्षपात होतो, काळ्या लोकांसोबत जे वागणूक असते गोऱ्या लोकांची, ती वेगळी असते हो मॅम. आणि गोऱ्या लोकांची वेगळी असते, बरोबर? तर आता एवढं कळतंय तुम्हाला पक्षपात कशाला म्हणतात ते? हो मॅम. मॅम म्हणजे भेदभाव सारखं का? हा, भेदभाव. हा, तेव्हापासून शब्द नव्हता आठवणाला, भेदभाव. म्हणजे मॅम जे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये भेदभाव हे प्रोव्हाइड असं काहीतरी. भेदभाव केला जाऊ शकत नाही, सरळ हा हा सांगायचं ते म्हणजे. दॅट इज ए हा. लिमिटेशन. ओके. म्हणजे मॅनेजमेंट मध्ये केला जाऊ शकत नाही. मला एक गोष्ट सांगा, मॅनेजमेंट अकाउंटिंग आपण बघतोय, कॉस्ट जर आपल्याला काढायची आहे तर तू भेदभाव करून देणार आहे का समोरच्याला? की समज आता तू होलसेलर आहे, जर एखादी तुझ्याकडे जे गिराईक येऊन राहिले आहेत, तर तुझ्याकडे 4 ते 5 गिराईक आहेत, बरोबर? त्यातल्या एकाला तू रेट कमी देशील, दुसऱ्याला रेट कमी जास्त करशील, असं करू शकते का? की तुला नाही सेम मॅम. रेटनी द्यावं लागेल? अगं बाई, जाऊ दे, जास्त लांब जाण्यापेक्षा मला सांगा, तुझं जर बुटीक आहे किंवा तू घरी स्टिच करते आहे, तर तुझे सूटची ब्लाउजची आपण काय म्हणते त्याला, सिलाई 250 रुपये तू सिलाई ठेवली आहे ब्लाउजची, साध्या ब्लाउजची. ओके. तर तू एका गिरायकाला कमी, दुसऱ्या गिरायकाला जास्त असं करू शकते का? नाही मॅम. तू सेमच सांगशील. ठीक आहे, तुझं ओळखीचं कोणी खूपच जास्त ओळखीचं असेल तर तू 10-15 रुपये कमी करशील, त्यापेक्षा जास्त करणार आहेस का? नाही मॅम. तर तेच हे आहे, ह्याचं मिनिंग तेच आहे की जर
आता जसं कंपनीमध्ये एकच रेट ठरला जाईल ना प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यामध्ये तुला जर दुसऱ्याला ते आपले प्रोडक्ट जर विकायचे आहेत, तर तू प्रत्येकाला वेगवेगळे रेटने देणार का, की सेम रेटने देणार? सेम रेटने मॅम. सेम रेटने देणार. तेच याचं मिनिंग आहे पूर्ण याचं. ठीक आहे, कळलं? आता कळलं? थोडं थोडं मॅम. थोडं थोडं कळलं ना? ऍक्च्युली ते शब्दशः जर घेतलं तर ते हे नाही होत. त्यामुळे त्याचं डिफिनेशन थोडं म्हणजे त्याच्यावर थोडा हे करावं लागतं. तर आता कळलंय ना, थोडं का असे ना, कळलं ना? हो मॅम. ठीक आहे. डेव्हलपिंग स्टेज 4th नंबर. आता मला सांगा, आपण हे बघितलं आहे याच्या आधी की आपल्याला कशा पद्धतीने मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये डेव्हलप करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्या कंपनीला समोर न्यायसाठी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, हे आपण बघितलं आहे. बघितलं आहे का? बघितलं आहे का? हो की नाही? मॅम काय? आपल्याला आपल्या कंपनीला समोर न्यायचं आहे, वाढवायचं आहे तिला, तर आपण तिला कशा पद्धतीने डेव्हलप करतो हे आपण बघितलं आहे. हो मॅम. बघितलं आहे. तर आपल्याला डेव्हलप करताना काय करावं लागेल? ओप्पो A5 आतापर्यंत कुठे होती? नाव टाकायचं. किती वेळा सांगितलं? सांगा. मॅनेजमेंट अकाउंटिंगला आपण कशा पद्धतीने डेव्हलप करणार? काय करावं लागेल आपल्याला डेव्हलप करायसाठी? सांगा. आपण बघितलं की आपल्या कंपनीला आपण कसं डेव्हलप करणार आहे. आता आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगला डेव्हलप करायचं आहे, ते आपण कसं करू? मॅनेजमेंट अकाउंटिंगची डेव्हलपमेंट स्टेज काय आहे? सांगा. सोनुली, साक्षी, अंजली, रुपाली. मॅम, लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटीचा जो मीनिंग आहे तो मॅम वस्तुनिष्ठतेचा अभाव पण होऊ शकते ना? हो. मग ते वस्तुनिष्ठतेचा अभाव म्हणजे? वस्तुनिष्ठतेचा अभाव, लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठतेचा अभावच होतो. मॅम मग तुम्ही तर काही तरी सांगितलं होतं ना. मी त्याच्या आतमधला जो पॉइंट आहे तो डिस्कस केला तुमच्याशी. अच्छा, काय नाव आहे मॅम त्याचं? लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. नाही मराठीमध्ये जी आहे वस्तुनिष्ठतेचा अभाव, त्याचं मिनिंग असते आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला तेच सांगितलं, वस्तुनिष्ठतेचा अभाव म्हणजे काय ते पण विचारलं होतं. हो मॅम.
आणि त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये जे आहे ते डिस्कस केलं तुमच्याशी. सांगा मग वस्तुनिष्ठतेचा अभाव म्हणजे काय? मी तुम्हाला पक्षपातीपणा सांगितला. वस्तुनिष्ठतेचा अभाव म्हणजे काय? वस्तुनिष्ठता म्हणजे काय? सांगा. वस्तुनिष्ठ म्हणजे काय ते सांगा आता मला. जाऊ दे, आपण हा पॉइंट नंतर डिस्कस करू. तसंही 5 मिनिट्स राहिल्यात, ते पूर्ण नाही होणार. कर ना, सर्च कर ना, वस्तुनिष्ठता म्हणजे काय. अंजली येस मॅम. करा, सर्च करा हो मॅम. वस्तुनिष्ठता म्हणजे काय.